श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 28 डिसेंबर ते 3 जानेवारी हा शाकंभरी नवरात्र असणार आहे. तर या शाकंभरी नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून कुलदेवीची ही एक सेवा नक्की करा. पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेलं शाकंभरी देवीचं नवरात्र हे पौष पौर्णिमेला समाप्त होतं आणि म्हणूनच या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर यंदा 28 डिसेंबर रोजी हे नवरात्र सुरू होणार असून 3 जानेवारी रोजी अर्थात पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा. अनेक कुटुंबांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचं दुसरं नाव म्हणजे बनशंकरी असं देखील आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे एक मोठं मंदिर आहे आणि या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडावर शाकंभरी उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. शाकंभरी देवीचं नवरात्र हे राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागात साजरं करतात. नवरात्रात शाकंभरी अष्टमीचं महत्त्व आहे. शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. देवीला नैवेद्य म्हणून 60 किंवा 108 प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या अर्पण करतात. देवीचा कुलाचार करतात. माहूरची रेणुका मातेची रथयात्रा देखील काढली जाते. तर 28 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 ही शाकंभरी नवरात्र जो आहे तो असणार आहे. पूर्वी घराघरांमध्ये अक्का, मावशी, आत्या, आजी, काकू, ताई, माई अशा भरपूर मोठा गोतावळा असायचा. घरात पुरुष वर्गात इतका महिला वर्गांचा राबत असायचे. शिवाय हाताशी गडी माणसे देखील असायची, कामात मदत करायची. तसेच आतासारखं बघा नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळं घरातील महिला वर्ग हा कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असायचा. परंतु जसजशी कुटुंब ही विभक्त होऊ लागली तसतशी कुळधर्म कुळाचार हा सोपस्कार बनून राहिला. करणारी बाई 1 आणि खाणारी तोंड 10 असली तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार. म्हणून हळूहळू कुळाचार हे घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले आणि त्यात सोयीस्कर बदल देखील होऊ लागले. नवरात्र म्हटलं की पूर्णावरणाचा स्वयंपाक आला. परंतु आजकाल नोकरी, शिक्षण, व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी उसंत मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवडही उरलेली नाही. त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोळवण करतात. त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह हा व्यवसायावर आहे तिच्याही व्यवसायाला थोडाफार हातभार लागतो. त्यामुळे कालानुरूप झालेले बदल हे आक्षेपार्ह नाहीत. फक्त त्यातला भक्तिभाव हा जो ओसरून जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावं याकरता आहे. त्यात अडकून राहावं यासाठी नाही. हे लक्षात घेता सण उत्सवांचा उद्देश लक्षात घेऊन अगदी भक्तिभावाने आपण देवीला दाखवलेला नैवेद्य ती निश्चितच स्वीकारेल आणि आपल्याला तसेच सर्वांना कसलीही कमतरता पडू देणार नाही. शेवटी देवी ही आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूकभूल ही पदरात घेते. फक्त आपण तिच्याप्रती आदरभाव ठेवायला हवा. असं पूर्ण विचारांचं चांदणं मनात प्रतिबिंबित झालं तरच ही शाकंभरी नवरात्र साजरी झाली असं म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला या नवरात्रात ज्याप्रमाणे आपण नवरात्र देवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे याही नवरात्रात सेवा करावी, देवीची ओटी भरावी, अशा पद्धतीने देवीचा कुलाचार करावा. तसेच श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ तसे कुंजिका स्तोत्र या देखील सेवा जरूर कराव्यात. तर या शाकंभरी देवीच्या नवरात्राच्या पूजेची मांडणी कशी करावी. तर
पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावं, प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचं ध्यान करावं. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा. ताजी फळं आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चौबाजूनी ठेवा. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर, पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा. तुम्ही दुर्गा सप्तशती पाठही करू शकता. तसेच नाहीच दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं जमलं तर तुम्ही कुंजिका स्तोत्राचा 11 पाठ करू शकता. या सेवा तुम्ही आवर्जून करा. पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा चालू शकतं, मात्र सेवा आवर्जून कराव्यात. बघा, भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी देवीने वेळोवेळी अनेक अवतार घेतलेले आहेत. शाकंभरी ही देवी त्यापैकीच एक आहे. एकदा त्या छोटीशी कथा आहे ती तुमच्यासोबत शेअर करते की एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला होता आणि तेव्हा सर्व देवीदेवतांनी मातृशक्तीची आराधना सुरू केली आणि आई त्यांच्यावर प्रसन्न झाल्यावर त्याने आदिशक्तीचं रूप धारण केलं. देशभरात देवीची अनेक रूपात पूजा केली जाते. शाकंभरी देवीची, दुर्गा देवीची पूजा केली जाते. बघा, मानवांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी त्याने पृथ्वीवर आपली दिव्य दृष्टी टाकली आणि त्यानंतर उजाड पृथ्वीवर वनौषधी ह्या उगवल्या, जे खाऊन सर्वांनी आपली भूक भागवली. त्यामुळे मातृशक्तीच्या या रूपाला शाकंभरी असं म्हटलं जातं. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. तर आता बघू या कोण आहे देवी शाकंभरी. तर शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचं म्हटलं जातं. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचंच एक रूप आहे. शाकंभरी देवीला अनेक नावांनी ओळखलं जातं. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असंही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असं केलेलं आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिलं होतं आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं आणि म्हणूनच तिला शाकंभरी असं नाव पडलं. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली आणि मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनऔषधींमधूनच विश्वाचं पालन पोषण केलं. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवलं. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचं खूप महत्त्व आहे. ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळतं? तर जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप आणि आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पाणी आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होतं. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम 9 दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांनाही रस स्वरूपात त्या द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणं सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे. माता शाकंभरी देवीला लाल फुलं आणि लवंगाची माळसुद्धा अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना तसेच इच्छित फळं जे आहे ते प्राप्त होतं. अजून काही तुम्हाला देवीची सेवा करायची आहे तर बघा, तुम्हाला कुठल्या मंत्र्यांचा, त्याचबरोबर स्तोत्र कुठलं म्हणायचं आहे, जप करायचा आहे तर तो तुम्ही करा. काही करा तरी चालेल, पण छोटं मोठं काहीतरी सेवा जी आहे तर ती या 7 ते 8 दिवसांमध्ये बघा होऊ द्या. हे दिवस शाकंभरी नवरात्रीचा दिवस आहे आणि पौष महिना चाललेला आहे. अतिशय शुभ दिवस आहे. त्यामुळे नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या या शाकंभरी नवरात्रामध्ये आवर्जून करा. प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते, काहीतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी या नवरात्रीमध्ये कुलदेवीचा
मानसन्मान हा केला पाहिजे. कुलदेवीची तुम्हाला जमेल तेवढी सेवा करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय